कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला अखेर मोठा धक्का बसला असून राष्ट्रीय हरित लवादाने 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीवर तात्पुरती स्थगिती जारी केली आहे। या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात नागरिकांचा वाढता विरोध, पर्यावरणप्रेमींचं आंदोलन आणि मनसेने दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर आज लवादाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व प्रकारच्या तोडीवर स्थगिती दिली आहे। यामुळे तपोवनातील हरितपट्टा उद्ध्वस्त होणार की संरक्षित राहणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। लवादासमोर सुनावणी दरम्यान वृक्षतोडी मागील परवानग्या, उद्देश आणि पर्यावरणीय आघाताशी संबंधित अनेक मुद्द्यांची दखल घेण्यात आली आणि अंतिम निर्णय येईपर्यंत तातडीची स्थगिती देणं आवश्यक असल्याचं लवादाने नमूद केलंय। महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट कायदा आता फक्त स्थावर संपदा प्राधिकरणात नोंदणी नसलेल्या गृहप्रकल्पांनाच लागू होणार आहे। या महत्त्वपूर्ण दुरुस्ती प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून नागपूर अधिवेशनात विधेयक मांडलं गेले। यामुळे रेरा स्थापनेनंतर नोंदणी झालेल्या सर्व प्रकल्पांची मोफा कायद्यातील कठोर तरतुदीतून सुटका होणार आहे। मोफातील कलम 13(1) आणि 2 नुसार विकासकाने कसूर केल्यास दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते। विकासकांच्या दीर्घकाळच्या मागणीनुसार ही दुरुस्ती करण्यात आली आहे। मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ही दुरुस्ती म्हणजे विकासकांना मोकळं रान देण्यासारखं असून विकासकांच्या फसवणुकीचे प्रकार थांबले नाहीयेत। रेरामध्ये मानवी हस्तांतराची तरतूद नसल्यामुळे रेरा नोंदणीकृत प्रकल्पांना मोफातून वगळणं योग्य नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटियरनुसार नोंदी असलेल्या मराठा समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता। या घटनेला 3 महिने उलटून गेलेत, मात्र या काळात मराठवाड्यातील केवळ 98 जणांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आलंय। या प्रमाणपत्रासाठी 8 जिल्ह्यांमधून केवळ 594 अर्ज आलेत। यावर जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले, सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात दिरंगाई चालू आहे। प्रशासनाने वेग वाढवायला हवा। जितके अर्ज आलेत त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं। सर्वांना हैदराबाद गॅजेट प्रमाणे हे प्रमाणपत्र मिळणार आहे, मात्र लोकांचे पुरेसे अर्ज आलेले नाहीत, कारण गाव पातळीवर या संदर्भात अद्याप समित्या गठीत झालेल्या नाहीयेत। सरकारने याचा प्रचार प्रसार केलेला नाहीये असं जरांगे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी बातमी आहे। महिला आणि बालविकास विभागाने नोव्हेंबरच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना ई-KYC मध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्याची एक अंतिम संधी दिली आहे। ई-KYC पूर्ण करताना काही महिलांकडून पर्याय निवडण्यात चुका झाल्या असल्यास त्या योजनेच्या वेब पोर्टलवर काळजीपूर्वक दुरुस्त कराव्या लागतील। ई-KYC ची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। वडील, पती हयात नसणाऱ्या महिलांनी पती अथवा वडील यांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबर पर्यंत जमा करायची आहे। घटस्फोटित महिलांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालय आदेशाची प्रत अंगणवाडी सेविकांकडे द्यायची आहे। ही प्रक्रिया ऑफलाईन असेल, मात्र अशा महिलांना स्वतःचा आधार क्रमांक पोर्टलवर नोंदवून स्वतःची ई-KYC पूर्ण करून घ्यावी लागेल। भारतीय पारंपरिक कोल्हापुरी चपलांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्राडा या लक्झरी ब्रँडने लेटकॉम तसेच लेडकार यांच्यासोबत महत्त्वाकांक्षी सामंजस्य करार केलाय। मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात झालेल्या इटली भारत व्यापारी परिषदेत या करारावर स्वाक्षरी झाली आहे। या करारानुसार कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या पारंपरिक कौशल्याला प्राडाच्या आधुनिक डिझाईनची जोड मिळणार आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कुशल कारागिरांच्या मदतीने या खास चपला प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स या नावाने विकसित केल्या जातील। फेब्रुवारी 2026 पासून प्राडाच्या जागतिक विक्री केंद्रांमध्ये आणि संकेतस्थळावर या विशेष चपला उपलब्ध होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी 11,718 कोटी रुपयांच्या खर्चाला नुकतीच मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली। कोरोनामुळे 2021 मध्ये होऊ न शकलेली ही जनगणना
2 टप्प्यात पूर्ण केली जाईल. ही देशाची 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल. कायदेशीर संरक्षण असलेल्या या जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान होईल. लोकसंख्येची नोंदणी दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 मध्ये केली जाईल. ही जनगणना मोबाईल ॲप्सद्वारे डिजिटल पद्धतीने केली जाईल, ज्यात सामाजिक आर्थिक माहितीसह जात देखील नोंदवली जाईल. या माहितीचा उपयोग धोरण आणि मतदारसंघाची फेररचना करण्यासाठी होणार आहे. नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल का, याबाबतची चिंता कामगार मंत्रालयाने दूर केली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की जोपर्यंत भविष्य निर्वाह निधीची कपात 15,000 रुपयांच्या निश्चित वेतन मर्यादेनुसार होत राहील, तोपर्यंत पगारात कपात होणार नाही. नवीन नियमानुसार मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50% असावं. यामुळे अनेकांना PF योगदान वाढेल आणि पगार कमी होईल अशी भीती होती. मात्र मंत्रालयाने सांगितले की PFची गणना नेहमीप्रमाणे 15,000 रुपयांच्या मर्यादेवरच होईल. या मर्यादेपलीकडील योगदान ऐच्छिक असेल, अनिवार्य नाही. पगार कमी होण्याची शक्यता तेव्हाच आहे जेव्हा कर्मचारी आणि कंपनी दोघी मिळून 15,000 रुपयांपेक्षा जास्त वेतनावर PF कपात करण्याचा निर्णय घेतील. कर्मचाऱ्यांनी अनावश्यक भीती बाळगू नये. या आठवड्यात 8 ते 12 डिसेंबर दरम्यान भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मोठा फटका बसलाय. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्याने आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे बाजारावर दबाव आलाय. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकात 0.5% साप्ताहिक घसरण नोंदवली गेली आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत या आठवड्यात 1,41,813 कोटींची घट झाली आहे. एकूण 16 प्रमुख क्षेत्रांपैकी 11 क्षेत्रात लाल निशाण दिसलेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांचे शेअर्सही अनुक्रमे 0.7% आणि 0.5% घसरलेत. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवशी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचा निर्णय घेतल्याने बाजारात तेजी आली. मात्र आठवड्याच्या सुरुवातीच्या घसरणीमुळे साप्ताहिक नुकसान टळलं नाहीये. आज शुक्रवारी सेन्सेक्स 449 अंकांनी वाढून 85,267 वर बंद झाला, तर निफ्टी 148 अंकांच्या वाढीसह 26,046 वर स्थिरावलाय. भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 नंतर घेतलेली निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय हा जाहीर केलाय. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत 100 ग्रॅम वजन अधिक आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं, ज्यामुळे निराश होऊन तिने निवृत्ती घेतली होती. परंतु कुस्तीची आवड आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न कायम असल्याने विनेशने लॉस एंजल्समध्ये 2028 ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित केलंय. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत तिने ही घोषणा केली आहे की आत्ता मी निडर मनाने लॉस एंजल्स 2028 ऑलिम्पिकच्या दिशेने पाऊल टाकते आणि माझा मुलगाही माझ्या टीममध्ये सामील होतोय, असं तिने नमूद केलंय. विनेशने यापूर्वी वर्ल्ड, एशियन आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदकं जिंकली आहेत. मात्र ऑलिम्पिक पदकाचे तिचे स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आज 12 डिसेंबर रोजी त्यांचा 75वा वाढदिवस साजरा करतायत. एकेकाळी बस कंडक्टरची नोकरी करणाऱ्या रजनीकांतची थलायवा म्हणून ओळख होण्यामागे एक खास कहाणी आहे. त्यांच्या गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून आणि मित्र राज बहादूर यांच्या मदतीने त्यांनी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. के बालचंदर यांनी त्यांना पहिला चित्रपट दिला, पण सुरुवातीला त्यांना नकारात्मक भूमिका कराव्या लागल्या. मात्र त्यांची खास चालण्याची आणि बोलण्याची शैली नेहमीच प्रभावी ठरली. बादशाहमधील माणिक बादशाह, शिवाजी द बॉसमधील शिवाजी आणि रोबोटमधील चिट्टी यांसारख्या दमदार भूमिकांमुळे ते केवळ एक अभिनेता न राहता चाहत्यांसाठी एक दैवत बनले. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे, यावरून त्यांची अफाट लोकप्रियता दिसून येते. बिल्ला या चित्रपटानंतर रजनीकांत यांचा चित्रपटसृष्टीत दबदबा कायम राहिला.